नमस्कार. आजची बुकिंग खूप मोठी होती. इतकी मोठी की एका दिवसात 900 किलोमीटर गाडी चालणार होती. त्यामुळं सगळ्यात आधी वायपरमध्ये मी पाणी ओतून घेतलं, कारण की खूप आज पाऊस वगैरे रस्त्याने लागणार होता. आणि माहिती होतं की गुजरातमध्ये जायचं म्हटलं की थोडंसं तयारीतच जावं लागेल. त्यामुळं काच वगैरे स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली. परत गाडीमध्ये पण पाणी वगैरे भरून घेतलं. सगळं व्यवस्थित माझी तयारी मी करून घेतली आणि निघायचं होतं मला पिकअपला. व्यवस्थित काच वगैरे धुवून झाल्यानंतर म्हटलं आता चला अगोदर आपण जाऊया पिकअपला. गाडीत बसले, सीट बेल्ट वगैरे लावून घेतला, गाडी स्टार्ट केली आणि निघाले पिकअप पॉईंटला. पिकअप पॉईंट कुठं होतं माझं, तर चला आज मी तुम्हाला इतका मोठा प्रवास दाखवणार आहे. मी मुंबईवरून मुंबईमध्ये पण गोरेगाव इथून मला पिकअप करायचं होतं. हे होतं माझं पिकअप पॉईंट. पिकअप पॉईंटवरून 2च पॅसेंजर होते, त्यांना न्यायचं होतं मला गुजरातमध्ये सुरतला. आधी मी गाडी इथे पार्क केली, कारण की पाठीमागच्या गाड्या जायला जागा नव्हती. आणि गोरेगावला आले, पॅसेंजरला कॉल वगैरे केला, त्यांना सांगितलं मी लोकेशनवर आलेले आहे, तुम्ही पटकन या. मग पॅसेंजर पण आले, पण खूप वेळ लावला आजच्या पॅसेंजरने. म्हणजे 1 वाजताचा पिकअप होता, तर पॅसेंजरच आले आज 2 वाजता. 1 तास वेटिंग करून फायनली पॅसेंजरला पिकअप करून मी निघाले होते अहमदाबाद हायवेकडे. कोस्टल रोडवरून जायचं होतं, कारण की सरळ स्टेट हायवे मला तोच लागणार होता. फायनली कोस्टल रोडला लागले. कोस्टल रोडवरनं सीलिंग वगैरे बघत बघत टोल नाके वगैरे म्हटलं आता क्रॉस करूया आणि कुठेतरी CNG भरायला थांबूया, कारण की मी गेल्या 2 दिवसापासून CNG भरलेला नव्हता. आई हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं ज्या दिवशी मी गावावरून आले होते लास्ट बुकिंग मारून, तेव्हा CNG भरून ठेवलेला, आणि त्यामुळं अर्धा 1-2 पॉईंट CNG बऱ्यापैकी होते. पिकअप झाल्यानंतर म्हटलं CNG भरेल, त्यामुळंच फाउंटेन जवळच्या समोरच्या पंपावर मी CNG भरायला थांबले. इथे CNG होता. म्हणजे आज महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये किती CNG काय रेटने भेटतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. फाउंटेनजवळ CNG मला मिळालेला होता 86.5. आणि त्यानंतर म्हटलं चला आता गुजरातमध्ये बघूया म्हटलं. त्यानंतर अहमदाबाद हायवेला लागले, तर हा भरलेला CNG बऱ्यापैकी मला गुजरातपर्यंत पुरणार होता. त्याच्यानंतर म्हटलं आता पुन्हा एकदा बॉर्डर क्रॉस केल्यावर मला पुन्हा एकदा CNGला थांबावंच लागणार होता. इथं CNG होता फक्त 83 रुपीज, म्हणजे 3 रुपयाचा फरक होता गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. पॅसेंजर झोपलेले होते, दिवस बऱ्यापैकी उगला होता, त्यांना झोपून दिलं. टोल वगैरे क्रॉस करता करता त्यांचं लोकेशन आलं होतं, त्याच्यामुळं म्हटलं आता लोकेशनवर पोहोचून जवळजवळ पोहोचलोच होतो आम्ही. त्याच्यानंतर म्हटलं आधी लोकेशनवर पोचावं आणि त्यानंतर पॅसेंजरला उठवावं. पॅसेंजरच्या लोकेशनवर आले. हे होतं श्रीराम फायनान्स. इथे ज्या गाड्यांचे हप्ते भरल्या जात नाही त्या गाड्या ओढून आणतात, आणि इथे त्यांना गाड्यांची बोली लावायसाठी यायचं होतं. त्यांना ड्रॉप केलं आणि मी निघाले हॉटेल शोधायला, कारण की इकडनं परत त्यांना मला न्यायचं होतं संभाजीनगरला. टोलजवळ आले. टोलजवळ एक हॉटेल दिसली, तिथे जाऊन चौकशी केली, पण पाहिजे नशी काय हॉटेल म्हटलं भेटली तर बरंच होईल, नाही तर गाडीमध्ये झोपावं लागेल. अख्खी रात्र डोक्यावर घेतलेली होती. रात्री 1 वाजतापासून प्रवास 1 वाजता मी पिकअप पॉईंटला गेलेले आणि 2 वाजता प्रवास सुरू झालेला. फायनली दुपारचे 2 वाजता निघायचं होतं. झोप चांगली झालेली होती, आणि त्या साफसफाई करणाऱ्या मावशी होत्या, त्यांनी मध्येच गाडी ठेवलेली. त्यांना म्हटलं गाडी काढा, मला निघायचं आहे. पुन्हा म्हटलं आता CNG वगैरे फुल करून घेऊया आणि परत पुढच्या प्रवासाला मोकळं. इथेही त्यांची बरेच 2-3 तास वेटिंग होते. फायनली परत टोलवर आलो. टोलवर आल्यानंतर पण म्हटलं आता इथून CNG भरून परत पिकअप पॉईंटला जायचं होतं. त्यांचं दुसरीकडे हॉटेल होतं, त्यामुळं मी दुसरीकडे हॉटेल घेतलेली होती, आणि माझं पण छान आराम झालेला होता. शेवटी CNG भरायला गाडी लावली. इथे पण 83 रुपीज रेट होता CNGचा, आणि
प्रेशर नसल्यामुळं CNG इथं काही जास्त बसला नव्हता. त्यानंतर म्हटलं चला आता पिकअप करूया आणि निघूया संभाजीनगरला. माझ्या डोक्यात किंवा मला पॅसेंजरने दिलेल्या माहितीप्रमाणे सुरतवरनं पुन्हा जायचं होतं संभाजीनगरला. पण त्यांचं मध्येच प्लॅन माहीत नाही का सारखं चेंज होत होतं. आता त्यांना पिकअप करून मला जायचं होतं परत त्यांना कपडे घेण्यासाठी झुडिओला. त्यांना पिकअप केलं आणि पुन्हा घेऊन आले झुडिओ शॉपिंग मॉलमध्ये. त्यांना तिथे कपडे घ्यायचे होते. सुरतला येऊन झुडिओमधून कोण कपडे घेतं मला माहीत नाही, पण त्यांना मी ड्रॉप केलं. पुन्हा अर्धा एक तास वेटिंग होतं, कारण की झुडिओमध्ये गेल्यानंतर वेळ कसा निघून जातो माहीतच पडत नाही. तरीसुद्धा पुन्हा आम्ही निघालो मलकापूरला. त्यांचे अर्ध्या एक तासाला प्लॅन चेंज होत होते. त्यामुळं म्हटलं आजच्यासारखे पॅसेंजर पुन्हा कधी देवा भेटू देऊ नको, कारण की आपलं एक माइंडसेट असतो, पुढचे प्लॅनिंग असतात, ते सगळे चुकत जातात. मलकापूर साईडला CNG कुठेही भेटणार नव्हता मला. माझं एकच टार्गेट होतं की इथून सुरतवरनं संभाजीनगरला ड्रॉप करायचं, संभाजीनगरवरून मुंबईला रिटर्न जायचं, कारण की उद्याची होती वटपौर्णिमा. माझ्या पूर्ण प्लॅनिंगवर पाणी पडलं होतं आणि मी जाणार होते आता मलकापूरच्या दिशेला. मध्येच एक छान असं गाव लागलेलं. या गावाचं नाव सोनगड नाव होतं आणि त्या गावामधून निघताना दोन्ही बाजूला खूप छान असं वातावरण होतं. संध्याकाळ बऱ्यापैकी आम्हाला इथेच झाली होती, 6 वाजून गेलेले होते आणि आम्हाला करायची होती बॉर्डर क्रॉस करून परत आम्हाला मलकापूर जवळ करायचं होतं. फायनली बॉर्डरला आलो. बॉर्डरला आल्यानंतर पण म्हटलं आता कुठेतरी संध्याकाळचा चहाचा वेळ झालेला होता. माझा चहाचा वेळ झालेला होता. पॅसेंजर माहीत नाही कोणत्याच जगातून आलेले होते, कोणत्या दुनियातले होते, पण बऱ्यापैकी म्हटलं जाऊ द्या, त्यांना घ्यायचं आहे घेतील, नाही घ्यायचं आहे नाही घेणार. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यानंतर म्हटलं एकदाच आपण चहाला कुठेतरी ब्रेक घेतला पाहिजे. आणि बॉर्डरवर एवढे खराब रस्ते का होते मला माहीत नव्हतं. त्यानंतर म्हटलं चला एकदाचा चहाला ब्रेक घेतला. एक छान डॉगी बसलेला होता तिथे, चहा वगैरे मागवला, चहा घेतला आणि पुन्हा CNG भरायला आलो. मला धुळ्याच्या मागे एक 50 किलोमीटर हा CNG पंप असेल. इथे 96.50 असा CNGचा रेट होता. शेवटी हॉटेलला थांबलो, गॅस भरून घेतल्यानंतर आणि जेवण वगैरे करून पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची होती, कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळं बऱ्यापैकी भूक लागलेली होती. आणि चहा घेतल्यानंतर पण तिथेही वाटलेलं थोडंसं स्नॅक्स वगैरे भेटेल, पण तिथेही काही भेटलं नाही. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही निघालो मुक्ताईनगरच्या दिशेला. तुम्ही ऐकले का हे गाव कधी? मलाही सांगा. मुक्ताई गावातून म्हणजे आम्ही बायपासने जाणार होतो, पण एक छान असं गाव लागणार होतं आम्हाला. नावच ऐकून खूप प्रसन्न वाटत होतं. फायनली टोलवर आलो. टोलवर पण माझं सारखं फास्टॅग माहीत नाही का पण ब्लॅकलिस्ट दाखवायचं. 2-3 वेळेस 500-500चा रिचार्ज केलेला होता. इथे तर झालं, पण मलकापूरच्या अगोदरच्या टोलवर खूप वेळ वाट बघावे लागले. कधी फास्टॅग रिचार्ज असतो तर टोल स्कॅन करत नाही, आणि कधी टोलमध्ये जाऊन थांबलं तरी फास्टॅग रिचार्ज लो बॅलन्स दाखवत राहतं. विषय नंतर आम्ही मी सांगितल्याप्रमाणे मुक्ताईनगर हे जवळच होतं आणि फायनली आम्ही मुक्ताईनगरमध्ये आलो होतो. छान होतं गाव, खूप छान वाटत होतं नाव ऐकून. त्यानंतर म्हटलं चला मुक्ताईनगर तर क्रॉस झालं होतं, मलकापूर जवळ करायचं होतं. आणि हे समोर एक झाडासारखं मोठं ब्लिंक करत होतं. काय होतं माहीत नाही, पण बहुतेक उसाचा कारखाना असावा असं वाटत होतं. त्यानंतर म्हटलं मलकापूर एकदाचं जवळ केलं, पॅसेंजर ड्रॉप केले की आपण मोकळा. पुन्हा इथं त्यांचे प्लॅन चेंज झाले. परत एका सरांना इथे सोडायचं होतं आणि दुसऱ्या सरांना सोडायचं होतं संभाजीनगरला. एक मलकापूरचा टोल आला.
मलकापूरच्या अलीकडच्या टोलवर. पुन्हा मग आम्हाला इथे फास्टॅगसारखं लो बॅलन्स आणि ब्लॅकलिस्टेड दाखवायला लागलं. त्याच्यानंतर रिचार्ज वगैरे केला. परत रिचार्ज करून मी तर परेशान झाले होते. नंतर म्हटलं चला मलकापूरमधून टोल क्रॉस केल्या लगेच मलकापूरला एक लेफ्ट साईडला ब्रिजच्या खालून रोड जातो आणि इथपर्यंत येऊस तर म्हणजे मी जो धुळ्यात CNG भरलेला त्याच्यानंतर इथपर्यंत येऊस तर 200 किलोमीटर होतं. 200 किलोमीटरमधला कमीत कमी 80-90 किलोमीटर मी पेट्रोलनी गाडी चालवलेली. कारण की इथं कुठेच विदर्भामध्ये आपल्याला आणि बुलढाणा साईडला पण कुठेही आपल्याला CNG मिळणार नव्हता. त्यांनी सांगितलेलं की U-टर्न घेऊन पुन्हा इथं थांबा, आम्हाला इथंच ड्रॉप करा. त्यानंतर संभाजीनगरला आले तर संभाजीनगरला सगळ्यात हायेस्ट रेट 103 रुपये CNG होता. त्याच्यानंतर म्हटलं चला ह्या पॅसेंजरला एअरपोर्टला ड्रॉप करायचं होतं मला. दादा ही ड्रायव्हर होते, खूप छान स्वभाव होता. खूप त्यांनी आज माझी हेल्प केली. एवढी गाडी चालवणं शक्य नव्हतं. त्यानंतर आम्ही एअरपोर्टला आलो. त्यांनी विचारलं की एअरपोर्टमध्ये त्यांची गाडी होती ती त्यांना पिकअप करायचं होतं. पण वॉचमॅन काकांनी त्यांना सांगितलं की इथून गाडी आता नेता येणार नाही जोपर्यंत पार्किंगवाले येत नाही. त्यांना मग मी सोडलं शिडको बस स्टॉपला आणि मलाही निघायचं होतं माझ्या घरी भाऊकडे तिसगावला गट नंबर 6ला. मस्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि संभाजीनगर हे रात्रीचं काही वेगळं सुंदर दिसतं. पाऊस झालेला होता, खूप छान वातावरण होतं. तुम्हालाही माझे हे असेच प्रवासाचे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवासामध्ये. आजचा गुजरात दौरा थोडा जास्तच महागात पडलेला, पण ठीक आहे, काही नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट.